जय शिवराय मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यात स्वागत आहे. आमचं प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन असल्यामुळं सगळेजण स्लाईड बनवण्यात बिझी होते. तेवढ्यात प्रथम दिसला भाऊ. प्रथम डायरेक्ट 2 मोबाईल घेऊन ॲनालिसिस करत होता. म्हणलं आता काय ट्रेड घेतला आहे, पैसेच कमवतोय भाऊ. नाही म्हणलं लय हालचाल आहेत मार्केटची. तेवढ्यात तागड सर चालत आलो भाऊ. म्हणलं तागड सर काय बनवत आहे? तागड सर म्हणले शॅम्पू बनवतोय. म्हणलं ह्याने केस गेले नाही म्हणजे बरं आहे भाऊ. नाही म्हणले नाही जात. तेवढ्यात माझं एक बेलाचं फळ रूमवर विसरून राहिलं होतं. सरकार बेलाचं फळ घेऊन आलं. सरकार म्हणलं थँक्यू. वर येतात अन्नाच्या आणि त्यांच्या काहीतरी गप्पा चालल्या. लगेच ओंके म्हणलं हे कायच फळ आहे? अरे म्हणलं मीच पहिल्यांदा बघितलं हे बेलाचं फळ आहे. मग सगळं काही घेऊन आलो, सगळं एक्सट्रॅक्शन वगैरे केलं. तेवढ्यात वैष्णवी म्हणली मी जर ही साखर खाऊन पाहते कसं काय लागते. तेवढं सगळी आमची एक्सट्रॅक्शन प्रोसेस चालू झाली. नितीन तर पेटावलं वापरणार. म्हणलं आता काय विषय झाला. नेते बी साखर दाखवतात नवीन आणलेली. हा म्हणलं आणली नवीन. तेवढ्यात वैष्णवी म्हणली मी आता हिला स्टरिंग करते. म्हणलं बरं स्टरिंग कर. सगळे इन्ग्रेडियंट वेल मिक्स केले ते ओके. म्हणजे तेवढ्यात आम्ही दोघं निघालो फिल्टर पेपर आणा ऋषीन मी. तिथे जातात मॅडम म्हणली फिल्टर पेपरला पण एंट्री करावं लागेल. म्हणलं फिल्टर पेपरला कुठं एंट्री असते का? नाही म्हणली करावं लागेल. म्हणलं आता काय करणार आहे. बाहेर येतात परत ह्यांचा बी काहीतरी वेगळाच विषय चालू होता. म्हणलं काहीतरी झालं आहे वाटतं. त्यानंतर काय सगळं एक्सट्रॅक्शन प्रोसेस चालू केली आणि डायरेक्ट फिल्ट्रेशनला चालू केलं. आमचं नेते काय फिल्टर करत होतं पण फिल्टर काय फास्ट होत नव्हतं. सगळेजण त्याची वाट बघत होते. तेवढ्यात लॅबमध्ये गीतांजली नानी आली हो. म्हणलं येऊ का? म्हणलं या. तेवढ्यानंतर सौरभ आला. सौरभ मला राम केलं की लगेच सौरभ डायरेक्ट नेतेची हात मिळवून गेली. तेवढ्यात मॅडम एकामेकीला म्हणत होते ही पोरं फायनल इयरला आली आणि काय सुधारलं नाही. म्हणलं असू द्या. तेवढं श्रीभाऊंचा काही गॅस चालत नव्हता. श्रीभाऊन डायरेक्ट गॅसच खोलला भाऊ. म्हणलं आता काय करणार. हे बी एकामेकाच्या टिंगला घेत होते. तेवढ्यात लगेच मागून गोल्या आला. गोल्याला मला राम म्हणलं राम. नंतर काय मग आम्ही फिल्ट्रेशन प्रोसेस काय फास्ट होत नव्हती. मग डायरेक्ट 2 फणे लावून फिल्टर चालू केलं. हे हे आमचं मामा. याचं काय चाललं असतं ह्याची ह्यालाच माहिती. तेवढ्यात हे आमची नेते. मोबाईल तर आयफोन घेतलाय पण दुखणं म्हणजे याला चार्जिंग का नाही. मग काय बराच वेळ वेट केला मॅडमचं वाट बघत. नंतर आलोत बाहेर. भूक पण खूप लागली होती पण काही मेसवाला आलाच नव्हता. खाली गेलो ते वॉचमॅन काका म्हणजे जाऊ नका अजून टाईम आहे. अहो मला जाऊ द्या भूक लागली. तेवढ्यात अण्णा डायरेक्ट गँग ऑफ वॉर घेऊन तिथं हजर. अण्णाने काय केलं त्या वॉचमॅनलाच उठवलं आणि अण्णा त्या जागेवर बसवलं. तेवढ्यात सगळेजण डब्यावाल्याचे वेट करत होते. सगळेजण बारीक तोंड करून बसलेच होते. म्हणलं येईल थांबा जरा 5-10 मिनिट. हे आमचं मामा काय करतं आणि काय नाही त्याची त्यालाच माहिती. सगळे सांगून दमले बोया हे काय सुधारा नाही. तेवढ्यात आलो बा आमचा मेसवाला. मग गेला बा डबे आणा. म्हणलं हे सगळ्याच डबे घेऊन ये. उशीर झाल्यामुळे डब्यावाल्यापाशी सगळ्या पोरांनी गर्दी केली. भूक तर लागली होती. या पोरांना वाटलं कोणतरी जेवाय बोलीन पण ह्यांना कोणी जेवायच बोलीन. मग काय गेल्या तशात निघून. मग अशा प्रकारे डबा आला. सगळेजण जेवण करत होतो. सगळ्याचे जेवण वगैरे झाले पण अनिकेत म्हणलं मला काय भूकच नाही. म्हणलं बरं आहे. नंतर काय मग सगळे वर चालत गेलो. वर्गात बसतात मित्राचा फोन आला. म्हणलं बोल ना. नाही म्हणलं खाली यावं लागणार तुला. बरं म्हणलं आलो. तेवढ्यात इंजिनिअरिंगचे पोर दिसले. त्यांचा पेपर असल्यामुळे त्यांचा रोल नंबर चेक करतोय. नंतर काय परत वर्गात गेलो आणि वर्गात जाऊन बसलो. पण मॅडम तर काय ना भाऊ. नंतर म्हणलं डायरेक्ट आता हॉस्टेलचा व्ह्यू दाखवा. हे आमच्या परिक्रमाचं हॉस्टेल. तेवढ्यात मॅडम आल्या भाऊ. मॅडम सगळ्याला विचारत होता नोटबुक आणली का. नोटबुक तर काय कोणी आणली नव्हती. तेवढ्यात मॅडम डायरेक्ट बोर्डवर लिहायला चालू केलं. मॅडम बोर्डवर लिहायचं ते खऱ्या पण आमच्याकडे काय नोटबुक नव्हती. अशा प्रकारे लेक्चर संपत आलं. मग काय ब्रेक झाला. सगळेजण परत खाली पाणी प्यायला आलो. नितीनराव राम केलं. म्हणलं राम. वर जाताच आम्हाला भेटले पाटीलची काही इन्सिम चालू होती. तेव्हा पाटील जरा गडबडीत होता. आणि हे पहा आमच्या कॉलेजचं लिफ्ट. वरून डायरेक्ट खाली गेलं का डायरेक्ट खालून स्वर्गातच वर जाते. अशा प्रकारची आमची परिक्रमाची लिफ्ट आहे. अन्न भाऊ तर काय रूमवर यायचं नाव घ्याय नाही भाऊ. म्हणलं हे डायरेक्ट फॅन बिन चालू आहे. आपल्या रूमवर लाईट नाही त्यामुळे मी इथे झोपतो. अरे म्हणलं चल सगळे बाहेर गेले. बाहेर निघताची गोल्यान सावऱ्या लगेच चेस बॉल हाणू लागले भाऊ. अरे म्हणलं हाण नका तो गरीब आहे. त्यानंतर काही मुलांचे ॲबसेंट लागल्यामुळं मॅडमला विनंती करत होती मॅडम आमची ॲबसेंट लागली प्रेझेंट लावा. मॅडम म्हणले नाही तुम्ही क्लासमध्ये बडबड करत होते त्यामुळे मी तुमची प्रेझेंट लावणार नाही. लगेच पोरं म्हणले मॅडम हो की पोरं बडबड करत होते आम्ही नव्हतो करत. अशा प्रकारे खाली आलोत. मॅडमने काय प्रेझेंट लावलं नाही. मग काय कॉलेज वगैरे सुटलं. उतरून खाली येताच आम्हाला भेटली बघ 4 व्हीलर. मग काय 4 व्हीलरमध्ये दाबात बाहेर एंट्री केली. बाहेर एंट्री करताच पोरं म्हणले खेळायला जायचे. म्हणलं चला. मग काय फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट निघालो रोजच्या गत क्रिकेट खेळा. क्रिकेट वगैरे खेळून आलो. परत नाश्ता वगैरे केला. मग काय अशा प्रकारे आजचा ब्लॉग संपला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.